मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सोयाबीन हमी भावाने नोंदणी करण्यासाठी सोयाबीन खरेदी नोंदणी करण्यासाठी जी शेवटची तारीख होती 30 नोव्हेंबर 2024, तर त्याच्यामध्ये आता 15 दिवसांची वाढ होऊन 15 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख करण्यात आलेली आहे. का? कारण की आता शेतकऱ्यांचा जी काही ओढा असेल की शेतकऱ्यांची ओढ आता सरकारी हमी भावाने करण्याकडे कललेला आहे. कारण की शेतकऱ्यांचा नॉर्मल मार्केटमध्ये जर पाहिला तर 4000, 4100, 200च्या आसपास भाव आहे आणि जिकडे हमी भाव जर पाहिला आपण सोयाबीनचा तर 4892 रुपये हमी भावानं खरेदी केले जाणार आहे आणि ओलाव्याचं प्रमाण सुद्धा आता टक्केवारीमध्ये वाढ केलेली आहे. कारण की ऑलरेडी 12% ओलावा होता, तर आता जी आहे तर आपण 15% ओलावा जरी असेल तरी सोयाबीन तुमचं हमी भावानं खरेदी केलं जाणार आहे आणि तो हमी भाव तुम्हाला 4892 रुपये मिळणार आहे. आणि त्याच संदर्भात जर असेल तर काही जिल्ह्यांची जी काही कृषी विभागामार्फत उत्पादकता हेक्टरी उत्पादकता जी असते सोयाबीनची ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्या विचारानुसार तुमचं जर हे 1 हेक्टर असेल तर तुम्ही त्या हेक्टरची जी काही उत्पादकता दिलेली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जी उत्पादकता दिलेली आहे त्या पद्धतीने तुमचं सोयाबीन तिथे घालू शकता. एक लातूर जिल्ह्याचं जर उदाहरण पाहिलं तर लातूर जिल्ह्याची जी काही सोयाबीन उत्पादकता कृषी विभागानं केलेली आहे ती 12.5 क्विंटल दर हेक्टरी जाहीर केलेली आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही 1 हेक्टर तुमचं क्षेत्र असेल तर 12.5 क्विंटल हे तुमचं हमी भावानं सोयाबीन तुम्ही तिथं विक्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं नोंदणी करायची आहे या संदर्भात सुद्धा अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या संदर्भातील ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे पण तुम्ही तो व्हिडिओ पाहून कशा पद्धतीनं करायचे तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुम्हाला जी तारीख मिळेल त्या तारखेला तुम्ही तिथं सोयाबीन तुमचं नेऊन विक्री करू शकता आणि हमी भाव जो आहे तो हमी भाव तुम्ही 4892 रुपये एवढा क्विंटली मिळवू शकता. तर अशा पद्धतीचं हे एक नवीन अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत ही पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.